श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, समाधानी वृत्ती आणि तृप्त जीवन. आपल्याला नेहमी वाटते की माझ्याकडे हे नाही, ते नाही. आपण सतत इतरांशी तुलना करत राहतो आणि त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याचे महत्त्व विसरतो. खरी शांती आणि आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण समाधानी वृत्ती, कंटेंटमेंट स्वीकारतो. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला तृप्त आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या समाधानाच्या आणि खऱ्या तृप्तीचे पर्व आहे. स्वामी नेहमी सांगतात, जे मिळाले आहे त्यात समाधानी राहा. लोभ हा दुःखाचे मूळ आहे. नवे पर्व, लोभ सोडा आणि आनंद शोधा. या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या गरजा कमी ठेवल्या तर आपण सदैव सुखी राहू शकतो. लोभावर नियंत्रण. अधिक मिळवण्याची इच्छा असणे गैर नाही, पण त्यासाठी लोभी होऊ नका. लोभामुळे तुमच्या मनाची शांती नष्ट होते. तुमच्या मेहनतीने जे मिळेल त्यात समाधान माना. वर्तमान स्वीकारा. आपल्या भूतकाळातील अपयशाचा किंवा भविष्यातील चिंतेचा विचार न करता तुमच्या आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा. स्वामींनी तुम्हाला जो वर्तमान क्षण दिला आहे तो आनंदाने स्वीकारा. श्रीमंतीची नवी व्याख्या. ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो नव्हे, तर जो व्यक्ती मनाने समाधानी आणि स्वामींच्या नामात रमलेला आहे तोच खरा श्रीमंत आहे. हीच आध्यात्मिक तृप्ती आहे. चला, आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात स्वामींनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानूया. समाधानी वृत्तीने आपले जीवन शांत, स्थिर आणि आनंदी होईल. हेच आपल्या जीवनातील तृप्त नवे पर्व आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने माझ्या मनात नेहमी समाधानी वृत्ती आणि तृप्ती कायम राहो.